पण ती मग लढली. आधुनिक स्त्रियांनी सीतेला आदर्श मानावं का? मानायला हरकत नाही, का मानू नये? मग ती सगळं ऍक्सेप्ट करत राहिली नाही का? जे पण राम कुठे केलं म्हणाला तिने शेवटी? ती नाही केलं ना. हा नाही. एक प्रकारे विद्रोहच झाला ना. कसा? तिने परत जेव्हा तिच्या पोटात रामाचा वंश वाढत होता, तिच्या पोटात मुलं होती, बाळं होती, तेव्हा तिचं ध्येय फक्त तेवढंच होतं. रामाने जेव्हा त्याग केला तेव्हा की ह्यांना मला जन्म द्यायचा आहे, ह्यांना मोठं करायचं आहे. त्यांना तिने मोठं केलं आणि ज्या क्षणी रामाने त्या मुलांना ॲक्सेप्ट केलं आणि मग त्यांनी सांगितलं तिला की ठीक आहे, तू माझं म्हणणं अजूनही तेच आहे की प्रजाजनांची खात्री पटावी म्हणून तू पतिव्रता आहेस हे सिद्ध कर. आणि मग तिने ते नाकारलं. तिने सांगितलं, 3 श्लोक आहेत वाल्मिकी रामायणात. माधवी देही मे विवरम, जर मी माझ्या मनाने कोणाचा विचार केला असेल किंवा आणि काय केलं असेल तर तू मला पोटात घे. आणि धरणीने तिला पोटात घेतलेलं, म्हणजे तिचा हा एक प्रकारे विद्रोहच आहे. नाही तिने ॲक्सेप्ट केलं शेवटी. म्हणजे पहिला वनवास तिचा सुखाचा होता आणि तो तिने स्वतः निवडला होता. हा दुसरा जो वनवास आहे तो तिच्यावरती लादला होता. पण त्यावेळेला ती थोडीशी हेल्पलेस होती, कारण ती गर्भवती होती आणि ती पोटात तिच्या बाळं होती. त्यांच्यासाठी ती जगली आणि त्यांना मोठं करून जेव्हा त्यांना त्यांचे वडील मिळाले तिने नाकारलं पुढे जाण्याचं. नाही म्हणाली, कशासाठी, तिला काय गरज होती आता रामाकडे जाण्याची. म्हणजे हे खूप म्हणजे आपण म्हणजे असं तुम्ही असं म्हणा की ती सहन करत गेली, कशाला सगळं सहन करायचं. तर हे म्हणजे त्या सहनसिद्धी म्हणते मी, तर सहनशील नाही, सहनसिद्धी प्राप्त होते त्या बायकांना. हे जे सगळं करतात असं सहन, आणि शेवटी एका क्षणाला त्या दाखवतात की नाही, दिस इज इनफ, दिस इज इनफ नाव. दिस इज इनफ. आता असं म्हटलं जातं ना की रावण पण शिवभक्तच होता नाही का? म्हणजे त्याच्याबद्दल पण अनेक प्रवाद आहेत ना, म्हणजे की बाबा रावण म्हणजे खरंच असा वाईट होता का? नाही, काय आहेत ह्या सगळ्यांना त्यावेळच्या जमाती होत्या वेगळ्या वेगळ्या. आता जशी ही आर्य म्हणजे रामायणातल्या संस्कृतीमध्ये ना आपल्याला असे 3 प्रकारचे स्तर दिसतात. पहिली संस्कृती आहे ती अयोध्या, मिथिला, आत्ताच्या उत्तर प्रदेशाच्या आजूबाजूची, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची थोडीशी विकसित किंवा आधुनिक थोडा विचार करणारी अशी. दुसरा स्तर आपल्याला दिसतो तो म्हणजे ह्या दंडकारण्य, किष्किंधा ह्या परिसरातला हनुमान, नंतर सुषेण ह्यांचा थोडीशी वेगळी राहणीमान असलेली, अरण्यामध्ये त्या मानाने म्हणजे ह्या रामलक्ष्मणांच्या संस्कृतीच्या मानाने किंचित कमी विकसित असलेली ही असा एक दुसरा स्तर आहे. आणि तिसरा स्तर आपल्याला जो दिसतो तो भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडे हे जे रावण, बिभीषण, खरं, दूषण, हा समुद्र किनाऱ्यांनी राहणारा, असे हे 3 स्तर आपल्याला दिसतात. पण हे त्यावेळेचे म्हणजे मानववंशच होते. आणि वानरसेनेबद्दल तो पण प्रश्न विचारतात नेहमी लोक की म्हणजे वानर त्यांच्या नावातच नर आहे, हा सुद्धा एक मानववंशच होता त्यावेळेचा. आणि दंडकारण्याच्या सगळ्या त्या विंध्य पर्वताच्या उतारावरती त्यांची वस्ती टोळ्याटोळ्यांनी ते राहायचे. आणि वानर सदृश चेष्टित म्हणजे कच्ची फळं खाणं, शिजवलेल्या अन्नापेक्षा सुद्धा अशी त्यांची, किंवा उन्हा पावसामध्ये हिंडणं, आणि मग त्यामुळे त्यांची नखं, दात हे सगळे असे वन्य जमातींचे कसे असतात तसे त्यांचे ते होते. आणि आणखीन पण असं आपल्याला सांगता येतं की जसं म्हणजे आजही आपण हे अनुभवतो की आपण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख नेहमी कांगारू असा करतो, म्हणजे आज भारताची कांगारूंशी मॅच आहे बरं का. तर ज्या देशामध्ये ज्या भूभागामध्ये जो प्राणी बहुल प्रमाणामध्ये असतो त्याच्या नावाने तो भाग ओळखला जातो. म्हणजे जसं न्यूझीलंडला आपण किवी म्हणतो किंवा ऑस्ट्रेलियाला कांगारू म्हणतो, तसा ते ज्या भागात राहत होते ना तो वानर बहुल प्रदेश होता आणि त्यामुळे कदाचित त्यांना वानर असं म्हटलं जात असेल. किंवा आणखी सुद्धा एक शक्यता अशी सांगता येते की टोळ्याटोळ्यांनी राहत असल्यामुळे प्रत्येक टोळीचं एक टोटेम ज्याला म्हणतो, किंवा काय म्हणता येईल त्याला, देवक
त्याला मराठीमध्ये म्हणजे भारतीय ह्याच्यात देवक एक चिन्ह किंवा असं काहीतरी होतं. तसं ह्यांचं चिन्ह काय होतं तर वानर होतं. आणि म्हणूनही ते वानर म्हणून ओळखले. काहीही तुम्ही म्हणा, ते मानव वंशच होता तो. आणि मग त्या टोळीचं चिन्ह, आता वानर आणि माणूस याच्यामध्ये फरक काय तर शेपटीचा फरक आहे. म्हणून कदाचित ते त्यांच्या जमातीतले पुरुष शेपटी लावत असतील. स्त्रियांच्या बाबतीत कुठे शेपटीचा उल्लेख नाही आहे. आणि त्यांच्या राज्याच्या सगळ्या व्यवस्थेंचं म्हणजे किष्किंधा नगरीचं केवढं वर्णन आहे रामायणामध्ये. सुंदर वर्णन आहे. त्यांच्यामध्ये जी व्यवस्था आहे ती की त्यांच्या युथप होते त्यांच्याकडे, टोळीचा प्रमुख, त्याचा मग एक महायुथप, मग त्याच्यावरती एक समूची, अशा समूचींवरती एक महासमूची, ही जी सगळी त्यांची व्यवस्था आपल्याला रामायणामध्ये दिसते. किंवा वानरांच्या स्त्रिया दिसायला अतिशय सुंदर होत्या. आणि जसं वाल्मिकींनी राक्षस आणि राक्षसी असा शब्द राक्षसांच्या स्त्रियांसाठी वापरलाय, तसा वानरांच्या स्त्रियांसाठी कुठे वापरलेला नाही आहे. तिथे त्यांना रमणी, वनिता, स्त्री असेच शब्द वापरलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये नलासारखा एक स्थपती आर्किटेक्ट होता, ज्यांनी नंतर सेतू बांधायचं काम केलं. किंवा सुषेण नावाचा वैद्य होता, ज्याला सगळ्या वनातल्या जडीबुटी माहिती होत्या. आणि लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर त्यांनीच सांगितलं की अमुक एक जर वनस्पती आणली तर त्याला परत रिवाईव्ह करता येईल. तर हे सगळं जे दिसतं, किंवा स्वतः हनुमान बघा ना तुम्ही. हनुमान हा अतिशय शुद्ध अशी भाषा, संस्कृत भाषा बोलायचा. रामरक्षेत तर त्याला म्हटलंच आहे, बुद्धिमताम वरिष्ठम. विदेश मंत्री कसा असावा त्याचं उदाहरण आहे हनुमान म्हणजे. तो तर रामाचं काम तो म्हणजे त्याला फक्त सांगितलेलं असतं सीतेचा शोध घेऊन ये. तर सीतेचा शोध तो लावतोच, पण तो सगळ्या रावणांना राक्षसांना दहशत देऊन येतो, लंका दहन करून हे करून. आणि अतिशय हुशार, सांगितलेलं त्याला न सांगताही बऱ्याच गोष्टी करायचा. आणि आपल्या स्वामीला कसं काय आवडेल आणि काय नाही हे अगदी जाणणारा असा तो होता. हे सगळं पाहिलं ना की आपण म्हणजे पंडित सातोळेकरांनी म्हटलंच आहे, रामायण म्हणजे देव, दानव म्हणजे राक्षस, मानव आणि वानर ह्या 4 मानव वंशांच्या संघर्षाचा इतिहास आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.